शाळेतून घरी परतत असताना भरधाव ट्रकने शाळेतील 2 मुलांना चिरडले। या अपघातात दोघांचंही निधन झालं असून मृतांमध्ये एक मुलीचा व मुलाचा समावेश आहे। सदरची घटना मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरच घडल्याने अपघातानंतर नागरिकांनी लागलीच धाव घेत गर्दी केली होती। मनमाड चांदवड रोडवर सायंकाळच्या सुमारास अपघात झाला असून या घटनेत वैष्णवी केकान व आदित्य सोळसे या दोघांचं निधन झालं आहे। दोघेही 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होते। सकाळी दोघेजण शाळेत गेले होते। सायंकाळी 5ला शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते। यावेळी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर रस्ता ओलांडत असताना भरधाव ट्रकने वैष्णवी केकान व आदित्य सोळस यांना धडक दिली। भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिल्यानंतर दोघेजण रस्त्यावर फेकले गेले। ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोघांचं जागीच निधन झालं। ट्रक भरधाव वेगात असल्याने काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने रस्त्यावरच रक्ताचा सडा पडला होता। भीषण अपघाताचे दृश्य पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला। नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केली। पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली। अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह रुग्णालयात नेले। दरम्यान अपघातानंतर ट्रक पुढे जाऊन नागरिकांनी अडवली। यानंतर पोलिसांनी ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे। मात्र अपघात घडल्यानंतर मार्गावरील वाहतूक खोळंबली होती। पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली आहे।